विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बृहमुंबई महानगरपालिका यामध्ये समाज विकास अधिकारी या पदाकरिता जागा आलेल्या आहेत, म्हणजे भरती घेतली जात आहे, त्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत। त्याचे निवडीचे निकष काय आहेत, शैक्षणिक अर्हता काय आहे, याबद्दल आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत। तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल समाज विकास अधिकारी कंत्राटी या पदाची भरती आणि निवडीचे निकष, पात्रता आणि अर्जाचा दिनांक हे पुढे येणार आहे। मी तुम्हाला विद्यार्थी मित्र याबद्दल माहिती देणार आहे। पुढे जाऊयात, चला बघा। आता मग इथे तुम्हाला दिसत असेल बृहमुंबई महानगरपालिका, मग त्या अंतर्गत काय आहे, त्या अंतर्गत घन कचरा व्यवस्थापन खाते आहे। मग त्या खात्यासाठी ची हे भरती आहे। मग त्यासाठी कुठले विद्यार्थी म्हणजे उमेदवार पात्र आहे ते बघण्याच्या अगोदर आपण हा विषय बघून घेऊयात। महानगरपालिकेतील प्रमुख अभियंता खात्याअंतर्गत उपप्रमुख अभियंता प्रचालन अखत्यारीतील समाज विकास कक्षात, म्हणजे समाज विकास कक्ष आहे त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये काय कोणती भरती घेतली जाणार आहे तर समाज विकास अधिकाऱ्याची भरती घेतली जाणार आहे। आणि ठोस मानधन हे ठोस तुम्हाला ठोक मानधन सुद्धा दिले जाणार आहे। तर बघा या पदाकरिता काय आहेत, अर्ज मागवण्यात आलेले आहेत। पुढे जाऊयात आपण, ठीक आहे। बघा मग पदाची संख्या किती आहे, हे जास्त म्हणजे पदाची संख्या ही भरपूर आहे विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे। पदाची संख्या एकूण किती आहे तर 29 पद असणार आहेत। आणि मासिक मानधन किती असणार आहे तर ते 30,000 प्रतिमाह, म्हणजे प्रत्येक महिन्याला तुम्हाला 30,000 रुपये काय असणार आहे, मानधन असणार आहे। वय वर्ष म्हणजे उमेदवार हा कोणत्या वयाचा पात्र असणार आहे तर त्याचं किमान वय जे आहे ते किती असावं तर 18 वर्ष असावं, आणि कमाल वय हे किती असावं तर 43 वर्ष वयोगटातील असावं। मग आता आपण बघूयात की हे जागा तर निघाल्या, मग शैक्षणिक अर्हता काय आहे तर ते बघूयात आपण। आता पुढे येईलच तुम्हाला, बघा इथे तुम्हाला दिसत असेल विद्यार्थी मित्रांनो शैक्षणिक अर्हता, ठीक आहे। मग आता बघू की कुठली शैक्षणिक अर्हता लागते। मान्यता प्राप्त, ठीक आहे, एखाद्या मान्यता प्राप्त विद्यापीठाची, आपण जे पदव्युत्तर पदवी घेतो किंवा पदवी घेतो ते मान्यता विद्यापीठाचीच घेतो, मान्यता प्राप्त। बघा समाज कार्य पदव्युत्तर पदवी म्हणजे काय आहे, MSW। MSW म्हणजे मास्टर ऑफ सोशल वर्कर, काय आहे, मास्टर ऑफ सोशल वर्क। याच्यामध्ये ज्याचं एज्युकेशन झालेलं आहे ते सर्व विद्यार्थी काय आहे यासाठी पात्र आहेत, कारण स्पेशलायझेशन याबद्दल कुठेही उल्लेख नाही आहे। म्हणजे किमान तो विद्यार्थी काय असावा, मास्टर्स डिग्री असावी त्याची, आणि तो MSW त्याचा कंप्लीट झालेला असावा, मास्टर ऑफ सोशल वर्क। त्याच्यानंतर MSW होणंच पुरेसं नाही तर अनुभव हा सामाजिक क्षेत्रामध्ये किंवा स्वयंसेवी संस्थेमध्ये किती वर्षाचा असावा तर किमान 2 वर्षाचा त्याला काय असणे आवश्यक आहे, काम केल्याचा अनुभव असणं आवश्यक आहे। म्हणजे एखादी जे NGO आहे त्या NGOचं किमान त्याने 2 वर्ष काम केलेलं असावं, आणि त्याच्याकडे ते सर्टिफिकेट पण असावं। सर्टिफिकेट नसेल तर त्या विद्यार्थ्याचा अनुभव गृहीत धरला जात नाही, म्हणून सर्टिफिकेटला महत्त्व आहे। तर हे सर्टिफिकेट असणं, त्याला 2 वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे। पुढे जाऊयात, याच्यावर मी प्रामुख्याने भर देतो आहे कारण हे महत्त्वाचं आहे। बघा मग संगणक शासनाच्या म्हणजे संगणकाची जे पात्रता आहे तर ते शासनाच्या नियमाप्रमाणे तो MSCIT झालेला असावा, बरोबर आहे, परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर किंवा MS ऑफिस, पॉवर पॉइंट, वर्ड, एक्सेल हे जे MSCIT मध्ये पण आपण शिकतो याचे त्याला काय आहे आवश्यक ज्ञान पण असणं काय आहे आवश्यक आहे। संबंधित प्रमाणपत्र त्याला अनिवार्य असेल, त्या रिगार्डिंग कम्प्युटर लिटरसी रिगार्डिंग काय असेल त्याला ज्ञान आवश्यक असेल। मग पुढे जाऊ, चौथी पात्रता काय आहे तर टंकलेखन म्हणजे टायपिंग, शासकीय मान्यताप्राप्त संस्थेचे मराठी टंकलेखनाचे म्हणजे टायपिंगचे शब्द प्रति शब्द 30 म्हणजे 30 मराठी, आणि इंग्रजी काय आहे, इंग्रजी सुद्धा 30 म्हणजे दोनही इंग्रजी पण 30 आणि मराठी पण 30 हे काय आहे त्याची पात्रता आहे। आणि कम्प्युटर असणं आवश्यक आहे, म्हणजे MSCIT आणि रिगार्डिंग कोर्स, आणि टंकलेखनाची म्हणजे टायपिंगचे सुद्धा तुमच्याकडे काय प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे। पुढे जाऊयात, 5वा आहे भाषा, मराठीचे ज्ञान असणे आवश्यक। मग मराठी विषय घेऊन त्याने 10वी उत्तीर्ण केली असावी, म्हणजे त्याने 10वी पास तर तो विद्यार्थी असेलच तो, पण त्याच्यामध्ये त्याचा मराठी हा विषय असावा तरच तो काय आहे या पदासाठी काय आहे पात्रता आहे। तुम्ही एकदा काय करा, व्हिडिओ पॉज करून घ्या आणि स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे तुम्हाला त्याची पात्रता व्यवस्थित वाचता येईल। काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये टाका, मी त्याची उत्तर देण्याचा प्रयत्न करेल। पुढे जाऊया आपण, चला। मग त्याच्यानंतर आपण की अर्ज कसा करावा याचा आहे, तर अर्ज सर मग ऑनलाईन करायचा आहे की ऑफलाईन करायचा आहे, तर अर्ज ऑनलाईन नाही करायचा आहे तर तुम्हाला अर्ज हा ऑफलाईन भरायचा आहे। एक तर तुम्ही प्रत्यक्ष अर्ज संबंधित पत्त्यावर नेऊन देऊ शकता किंवा पोस्टाने पाठवू शकता, ठीक आहे। मग इथे बघा अर्ज स्वीकारण्याचा पत्ता
मग त्याचा मी ॲड्रेस सांगून देतो, तुम्ही पॉज करा व्हिडिओ आणि ॲड्रेस व्यवस्थित लिहून घ्या. बघा, उपप्रमुख अभियंता, ठीक आहे, घनकचरा व्यवस्थापन प्रचलन कार्यालय, म्युनिसिपल इमारत, 6वा मजला, ठीक आहे, पंतनगर बेस्ट डेपोच्या मागे, पंतनगर मनपा वाहनगृह, घाटकोपर, पूर्व मुंबई, ठीक आहे, 400075. या पत्त्यावर तुम्हाला काय करायचं आहे, संपूर्ण पत्ता लिहून स्पीड पोस्टने अर्ज करा किंवा पोस्टाने अर्ज पाठवून घ्या. आणि कमी दिवस आहे म्हणून स्पीड पोस्टने काय करा, तुमचा अर्ज पाठवून घ्या किंवा वैयक्तिक तुम्ही नेऊन पण देऊ शकता. ठीक आहे. बघा मग काय आहे, मग हे अर्ज तर पाठवायचे आहे, ते कोणत्या तारखेला पाठवायचं आहे, त्याची शेवटची तारीख काय आणि कधीपासून सुरू झाले ते बघूयात. खरं तर हा व्हिडिओ मी लेट घेऊन आलेलो आहे, आधीच 5 दिवस निघून गेलेले आहेत. बघा आता मग अर्ज प्रत्यक्ष किंवा टपालाने स्वीकारण्यात येईल. मी जे आधीच सांगितलंय तुम्हाला, अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे. आता सुरुवात कधीपासून झाली तर 5 जून 2025 पासून आणि शेवटची तारीख काय आहे 25 तारीख. म्हणजे जवळपास 12-13 दिवस आपल्याकडे काय आहे शिल्लक आहे. सहज तुमचा काय होईल, अर्ज भरून पाठवून तिथे पोहोचेल सुद्धा. ठीक आहे. तर अर्ज भरून घ्या आणि MSW जे विद्यार्थी आहे ज्यांचं समाजकार्य पदव्युत्तर पदवी यामध्ये काय झालं आहे म्हणजे मास्टर केलं आहे, त्यांनी ती पदवी प्राप्त केली आहे, तर त्यांनी काय करावा, अर्ज भरून घ्यावा. ही त्यांच्यासाठी चांगली संधी आहे आणि तुम्हाला शासनाचा अनुभव सुद्धा मिळेल, महानगरपालिकेअंतर्गत काम करण्याचा अनुभव सुद्धा मिळेल. ठीक आहे. तर बघा पुढे आपण त्याच्या संबंधित काही सूचना पण आहेत आणि त्यात मला देणं योग्य वाटलं म्हणून आता तुम्हाला महानगरपालिकेच्या हे जे पोर्टल आहे या पोर्टलवर काय मिळेल, अर्जाचा नमुना आणि जाहिरात सुद्धा मिळेल, ज्यावरून मी सुद्धा काय घेतली आहे, माहिती घेतली आहे. या पोर्टलवर तुम्हाला जायचं आहे आणि जाहिरात आणि अर्जाचा नमुना काय करायचा आहे, काढून घ्यावयाचा आहे आणि अर्ज भरून व्यवस्थित पाठवून द्यायचा आहे. तुम्हाला जे संबंधित कागदपत्र लागतील ते अर्जामध्येच दिलेले असतील की कुठले कुठले कागदपत्र लागतात. ठीक आहे. पुढे जाऊयात आपण. उमेदवारांनी संकेतस्थळावरील जाहिरातीवर अनुसरून जाहिरातीतील नमूद अटी व शर्तीचे उपरोक्त नमूद पत्त्यावर काय करावर अर्ज करायचा आहे, जे मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे. अर्जाचा नमुना उपरोक्त संकेतस्थळावर काय आहे उपलब्ध आहे. मी आधीच सांगितलं या संकेतस्थळावर काय आहे, अर्जाचा नमुना तुम्हाला उपलब्ध आहे. ठीक आहे. पुढे उमेदवाराने अर्ज सादर करण्यापूर्वी महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरील सूचना जाणीवपूर्वक वाचाव्यात, त्या वाचून घ्या आणि मी तुम्हाला त्या संबंधित सांगितलंच आहे. अर्जात नमूद केलेल्या पत्त्यावर प्रत्यक्ष अथवा पोस्टाद्वारे अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक मी सांगितल्याप्रमाणे 25 जून 2025 आहे. आणि कधीपर्यंत तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे तर 5 वाजता सायंकाळी. हे लक्षात ठेवा की रात्रीचे 12 नाही तर 5 वाजतापर्यंतच तुम्हाला अर्ज काय आहे 25 तारखे 25 जून पर्यंत पाठवून घ्यायचा आहे. ठीक आहे. तर आणि तुमचा ईमेल सुद्धा काय करायचा आहे, नमूद करून घ्यायचा आहे. कुठे, त्या अर्जाच्या नमुन्यामध्ये व्यवस्थितरित्या. ठीक आहे. तर अर्जाचा नमुना तुम्हाला काय मिळेल, महानगरपालिकेच्या वेबसाईटवर या पोर्टलवर मिळेल. ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला अर्जाचा नमुना संपूर्ण येऊन जाईल. तर ते मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही त्यांना बघून घ्याल. ठीक आहे. तर अशा पद्धतीची एक अपडेट होती जे घेऊन आलेलो आहे. मी परत थोडं तुम्हाला मी यासाठी मागे जातो आहे की ते महत्त्वाचं आहे. आपण इथे होतो कुठे, शैक्षणिक अर्हतेमध्ये. तर इथे लक्षात घ्या, तुम्हाला जो स्वयंसेवी संस्था म्हणजे ज्याला आपण NGO म्हणतो, याचा 2 वर्षाचा तुम्हाला काय आहे अनुभव पाहिजे. म्हणजे अनुभवच नाही पाहिजे तर त्याचं प्रमाणपत्र तुम्हाला आवश्यक आहे. आणि मास्टर ऑफ सोशल वर्क यामध्ये ज्यांनी पदवी केलेली आहे, कुठल्याही म्हणजे त्याचं स्पेशलायझेशन कुठलंही असो, कारण असं स्पेसिफिक दिलेलं नाही आहे, तर ते विद्यार्थी काय आहेत यासाठी पात्र आहेत. मी स्वतः MSWचा विद्यार्थी आहे म्हणून मी हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. माझं चॅनल तुम्हाला माहीतच आहे, विद्यार्थी मित्र या नावाने आपलं यूट्यूबला चॅनल आहे. मी या 4ही प्लॅटफॉर्मवर काय आहे उपलब्ध आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कारण अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि महत्त्वाचे व्हिडिओ जे तुमच्या पूर्ण आयुष्यामध्ये तुम्हाला कामी येतील असे व्हिडिओ मी या चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असतो. तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.